करमाळा तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून जो आहे तो मुसळधार पाऊस सुरू आहे। यानंतर करमाळा तालुक्यातील अनेक रस्ते जे आहेत ते बंद आहेत। सध्या आपण करमाळा तालुक्यातील जेऊर या ठिकाणी आहोत। या जेऊर येथील जो हा पूल आहे तो देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ओढ्याला पाणी आल्यामुळे वाहत आहे। त्या रस्त्याच्या पलीकडे आपण पाहू शकतो की या ठिकाणी लवे असेल, निंबोरे असेल, गोटे असेल, मलवडे असेल, पातुर्डे असेल आदी जे ग्रामस्थ आहेत त्यांना जेऊर बाजारपेठेमध्ये येण्यासाठी हा मार्ग असून सध्या हा मार्ग बंद असून या ठिकाणी आपण पाहू शकतो की जेऊरचे सरपंच पृथ्वीराज भैया पाटील हे देखील या ठिकाणी आहेत। आपण पाहू शकतो की ते देखील या घटनास्थळी हजर राहून ते लोकांना या पुलावरून प्रवेश जे वाहतूक आहे ते करण्यासाठी देखील त्यांनी सूचना दिल्यात। भैयासाहेब काय सांगाल, पूर्ण करमाळा तालुक्यामध्ये अशा पद्धतीने जे आहे ते अनेक रस्ते बंद आहेत, काय नागरिकांना आवाहन कराल? नक्कीच सर्व नागरिकांना एकच आमदार साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात येते की सर्वांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी। कारण पूर्ण तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे संकटाचं एक आपल्यावरती आलेलं आहे असं म्हणावं लागेल। आपण पाहताय प्रत्येक गावाला जोडणारा पूल हा सध्या पाण्याखाली असल्यामुळे रहदारीचे रस्ते बंद आहेत, आवक जावक बंद आहे। त्यामुळे सध्या सर्वांना सतर्क राहण्याचा संदेश नारायणआबा पाटील यांच्याकडून आम्ही दिलेला आहे। काय सांगाल भैयासाहेब, सर पिकं देखील पाण्यामध्ये गेलेत, सरकारकडं म्हणजे कशा पद्धतीनं मागणी असणार आहे? शेतकऱ्यांचं देखील मोठं आसमानी संकट शेतकऱ्यांवर उभं राहिलं आहे। हो, सर्व शेतकऱ्यांचं खूप मोठं आपला बळीराजा संकटात आला आहे। त्यांचं शेतीचं, केळीचं असेल प्रामुख्याने खूप मोठं नुकसान झालं आहे। केळीसारखं लाखो रुपये खर्च करून त्यांनी पीक आणलेलं आता जवळजवळ ते पिकाला आलेलं पीक ते गेलेलं आहे त्यांच्या हातून आणि बरेच जनावरं वाहून गेलेले आहेत। त्यामुळे शेतकरी खूप अडचणीत असल्यामुळे आम्ही सरकार दरबारी मागणी केलेली आहे। कालच करमाळा दौऱ्यावरती योगेशजी कदम आले होते। आबासाहेबांनी त्यांनाही पत्राद्वारे मागणी केली आहे की करमाळा तालुक्यात जास्तीत जास्त पंचनामे करून आम्हाला शेतकऱ्यांना मदत मिळावी। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की करमाळा तालुक्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तर काल आमदार नारायण पाटील यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे देखील करमाळा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी यावेळी आमदार नारायण पाटील यांनी केलेली आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।